उपवासाकरता बटाटा वडा ही रेसिपी शेअर करते आहे। इथे मी 2 बटाटे घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, भाजून घेतलेली जिरेपूड आहे आणि ही ठेचलेली हिरवी मिरची आहे आणि 3-4 मिरच्या आहेत आणि मीठ आणि भगर आहे। ती जी भगर आहे ती मी भाजून घेतलेली आहे। ही 2 बटाटे आता मी उकळायला ठेवते। उकळले गार झाले, इथे बटाटे उकळलेले आहे, ती गार झाली आणि आता मी त्याची सालं काढते। भगर भाजून मिक्सरमधून बारीक केली आहे आणि चाळणीने गाळून त्याची पावडर तयार केली। पीठ भगरीचं तयार केलंय। हे उकळलेली बटाटे आहे। इथे मी उकळलेले दोन्ही बटाटे घेते आणि ते आता मी छान अशी कुस्करून घेणार आहे आणि मग त्यामध्ये नंतर मी कोथिंबीर वगैरे सगळं टाकून मी त्याचे वडे बनवणार आहे। बटाटा कुस्करून घेतले सांगा, त्यामध्ये फोडी नाही ठेवल्या। बटाटे कुस्करून झालेले आहेत, आता त्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे, ठेचलेली मिरची आहे ती टाकते आहे, तुमच्या चवीप्रमाणे टाका, जास्त तिखट मीडियम। मीठ घेतले, मीठ टाकते, चवीप्रमाणे मीठ टाकले मी त्याच्यामध्ये आणि जिरेपूड आहे भाजलेली ती टाकलेली, भाजून घेतले जिरे आणि ती ठेचून घेतली आहे। आणि ही जी भगर आहे पीठ त्याचं आपण बाइंडिंग करणार आहे त्याच्यासाठी वड्यांना तळायला। आणि मग ही तळणार आहे। आता हे मी मिक्स करून घेते, छान मिक्स करून घ्यायचं। यात शेंगदाण्याचा कूट पण टाकू शकतो। मी बटाट्याचं सारण छान मिक्स करून घेतलं आणि आता मी त्याचे वडे तयार करते। हाताला पाणी लावून घेतलं आणि छान असं मस्त गोल असे वडे तयार करून घेतलेले आहेत आणि मग मी ते आता नंतर भगरीच्या पिठामध्ये डीप करून तळणार आहे। मी सर्व वडे असे छान करून घेतलेले आहेत बटाट्याचे। आता मी इथे भगरीचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये आता मी किंचितचं मीठ टाकणार आहे, कारण मीठ याकरता टाकायचं आहे की ज्यावेळेला आपण त्यामध्ये बटाटा वडा डीप करणार आहे आणि तळणार आणि तळल्यानंतर तो आळणी नको लागायला, म्हणून मग आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे आणि छान असं फेटून घेतलं आहे, त्याला गाठी वगैरे राहायला नाही पाहिजे। जर आपण आळणी टाकलं असतं ना तर ते बरं नसतं लागलं टेस्टला, म्हणून मी त्यामध्ये थोडं मीठ टाकलं। तेल गरम झालं, डीप करायचं आहे। इथे मी कढई गरम केली, तेल गरम झालंय आणि आता मी त्यामध्ये ही बटाटा वडा आहे भगरीच्या पिठामध्ये डीप करायचे व्यवस्थित आणि मग नंतर मी तळायला घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व वडे आहे ती तळून घेणार होते मी। आता मी जे मीठ टाकलं होतं ना भगरीच्या पिठामध्ये, ज्या वेळेला हे तळलं जातं त्याच्यावरचं जे बॅटर आपण आळणी नको लागायला, म्हणून मग मी त्यामध्ये मीठ टाकलं होतं। त्या भगरीच्या पिठामध्ये तुम्ही ना थोडीशी लाल तिखट टाकली असती ना तरी चालेल। मी पण टाकलेली नाही आहे, मी टाकायला हवी होती, पण मी म्हटलं नको सर्वच एकदम तिखट आणखी होऊन जाणार। त्यामध्ये मी हिरवी मिरची जरा ठेचलेली आहे ना ती जरा जास्त टाकली होती, त्यामुळे मी लाल तिखट त्या भगरीच्या पिठामध्ये वर्ण बॅटरसाठी नाही टाकलेलं। मी सर्व असे आता वडे त्यामध्ये डीप करून तळून घेते। अगदी तळल्यानंतर आहे ना मला डाळीच्या पिठातले बटाटे वडेच आठवले होते, सेम दिसत होते ती। दिसतंय ना बटाटा वडा डाळीच्या पिठातला, पण हा आहे उपवासाचा बटाटा वडा। बटाटा वडा म्हटलं की मिरची हवीच। मी ह्या मिरच्या घेतलाय, मधनं कट केलाय, मीठ भरलंय आणि आता आम्ही तळणार आहे। गॅस बंद करणार, मिरच्या तळून झाल्या। इथे मी मिरच्या कट केल्या होत्या, त्याला मीठ लावलं होतं आणि त्या छान तळल्या होत्या। आवाजावरून कळतंय का? बटाटा वडा तयार, क्रिस्पी आहे। उपवासाचा बटाटा वडा अगदी क्रिस्पी असा तळून झालेला होता। सबस्क्राइब आणि शेअर करा। छान झाले। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कोणिकाज किचनला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा।